नमस्कार, मी रोहित दिंडे, संचालक अनुश्री क्लासेस. आज आपण 12th सायन्स मधला फिजिक्स फर्स्ट मधला रोटेशनल डायनामिक्स हा टॉपिक आपण बघणार आहे. आता बघा, हा न्यू सिलेबस 2020 मधला हा फर्स्ट टॉपिक आहे. याच्यामधला बघा, काल जसं की आपण काय बघतोय की ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तर याच्यामध्ये फर्स्ट काल आपण बघितलं तर फर्स्ट ऍप्लिकेशन द व्हेइकल रोटेटिंग अलॉंग द सर्क्युलर पाथ, याच्यावरती आपण बघितलं. आता सेकंड पॉइंट जो बघतोय तर वेल ऑफ द डेथ म्हणजेच काय की त्याला आपण हिंदीमध्ये मौत का कुआ असं म्हणतो. आता बघा, जसं की आपण हे ऍप्लिकेशन बघण्याच्या आधी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की हे जे आपण डेरिव्हेशन आज बघणार आहे हे तुम्ही काळजीपूर्वक बघा, की तुमच्याजवळ पेन घ्या, पेन आणि नोटबुक घ्या, कारण का हे जे डेरिव्हेशन आहे तुम्ही जर बुक्स मध्ये बघितलं तर ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. मी तुम्हाला ते इझिली करून सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या या बेसिक कन्सेप्ट पण याच्यातनं क्लिअर होणार आहे. आता बघा, वेल ऑफ अ डेप्थ. आता बघा, वेल म्हणजे विहीर आणि डेथ म्हणजे मृत्यू. आता बघा, हे फिजिक्स मध्ये काय आहे तर वेगवेगळ्या मूवीज मध्ये किंवा पिक्चर मध्ये किंवा सर्कस मध्ये आपण बघितलं असेल की अशी एक विहिरीसारखं एक शेप असतोय किंवा ह्या भिंती असतात. या भिंतीवरून एक मोटरसायकल चालवताना तुम्हाला एक दिसतं. सर्कस मध्ये बघितलं असेल किंवा वेगवेगळ्या पिक्चर मध्ये किंवा हॉलिवूडच्या पिक्चर मध्ये बघितलं असेल की काय होतं की अशी भिंत असते, या भिंतीवरून काय केलं जातं, असं मोटरसायकल चालवली जाते. बरोबर आहे. म्हणून ती जी आहे त्याला आपण वॉल ऑफ डेप्थ म्हणतोय किंवा वेल ऑफ द डेप्थ म्हणतोय, म्हणजे भिंती किंवा किंवा आपण त्याला काय म्हणतोय की विहीर. तर आपल्याला बघा, याच्यावर आपल्याला काय करायचं आहे की समजा याच्यामध्ये ही काय आहे, वेल आहे, विहीर आहे. या विहिरीवरती इथं या पॉइंटला आपल्याला काय करायचं आहे किंवा असं कन्सिडर करतोय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एक जे व्हेइकल आहे, हे व्हेइकल काय करते, या विहीर आहे ही किंवा वेल आहे, या वेलच्या सर्क्युलर मध्ये काय करते, रोटेशन काय करते, एखादं व्हेइकल करते. त्यावेळी त्याच्यावरती जे फोर्सेस ऍक्ट होतात ते कुठल्या पद्धतीने होतात हे आपल्याला बघायचं आहे. बघा, पुन्हा एकदा सांगतो की एक असं सिलेंड्रिकल एक स्ट्रक्चर आहे, ही त्याची वॉल आहे, म्हणजे ही विहीर आहे, त्याची ही वॉल आहे, आणि या वॉल वरून आपल्याला काय करायचं आहे, ती गाडी जी आहे ही सर्क्युलर मोशन मध्ये काय करते, फिरते. ठीक आहे. हे तुम्ही एक्झाम्पल मूवीज मध्ये किंवा एखाद्या सर्कस मध्ये बघितलं असेल की या पद्धतीने. ठीक आहे. म्हणून हे वॉल ऑफ डेथ म्हणजे काय की ते रिस्क असते, त्यामुळे डेथ हा आपण त्याला एक्झाम्पल बघतोय. आता बघा, फर्स्ट आपण काय करूया की याच्यावरती जे ऍक्ट होणारे जे वेगवेगळे जे फोर्सेस कुठले कुठले आहेत ते आपण फोर्सेस बघूया. आता फर्स्ट जो फोर्स आहे, आता इथं बघा मी 3 फोर्सेस काय केलेत, रिझॉल्व्ह केलेत. हा इथं सेंटर पॉइंट आहे, इथं ते व्हेइकल आहे, त्याच्यावरून आपण 3 फोर्सेस हे केल्यात. पहिला फोर्स आपण बघूया की जो डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, तो कुठला आहे, एमजी. बरोबर. एमजी म्हणजे काय, वेट. आपल्याला माहित आहे की कुठल्याही बॉडीचं किंवा कुठल्याही व्हेइकल किंवा कुठल्याही ऑब्जेक्ट घ्या, त्याचं जे वेट आहे हे अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करतं, म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन अट्रॅक्ट करतं. म्हणून आपण काय केलंय, हे एमजी हे काय केलंय, दाखवलंय डाऊनवर्ड डायरेक्शन. हे फर्स्ट फोर्स त्याच्यावर ऍक्ट होतो. त्याच्यानंतर सेकंड फोर्स आहे, तो आहे हे न्यूट्रल फोर्स, एन. आता बघा, जसं की आपण याच्या आधी एक्झाम्पल किंवा कायम बघितलंय की वेटच्या अपोजिट नॉर्मल फोर्स असतोय. एन म्हणजे काय, नॉर्मल फोर्स आहे, वेटच्या अपोजिट नॉर्मल फोर्स आहे. पण तुम्ही इथं बघाल तर हा नॉर्मल फोर्स काय दाखवलाय, हॉरिझॉन्टल दाखवलाय. हे कसं काय ते आता बघा मी सांगतो. ज्यावेळी आपण रेग्युलर हॉरिझॉन्टल सरफेस वरती उभा असतोय त्यावेळी जे आपलं वेट आहे हे डाऊनवर्ड डायरेक्शन असते आणि नॉर्मल रिॲक्शन काय असते, अपवर्ड डायरेक्शन असते. पण या वॉल वरती काय, समजा हा व्हेइकल आहे, हे व्हेइकल म्हणजे कधीही नॉर्मल जे वेट आहे की नॉर्मल जी रिॲक्शन आहे ही अपवर्ड डायरेक्शनला असते. जसं की आपण उभं राहिलोय, आपल्या डोक्याच्या बाजूला काय नॉर्मल रिॲक्शन आणि खाली पायाकडे काय की हे वेट लागते. बरोबर आहे. ज्यावेळी आपण या वॉल वरती या पोझिशनला आहे त्यावेळी तो समजा व्यक्ती किंवा ती व्हेइकलचा हेड आहे ती या बाजूला असणार. कारण का की जसं की आपण उदाहरणार्थ असं बघितलं, हे जे व्हेइकल आहे समजा हे हॉरिझॉन्टल आहे, ते आता वॉल वरती असल्यानंतर कसं असणार, या पद्धतीने असणार, म्हणजे त्याचं नॉर्मल रिॲक्शन कुठं की हॉरिझॉन्टल असणार. तसं दाखवलंय. जसं की बघा, आपण बादशाह मूवीज मध्ये बघितलं असेल की काय की तो भिंतीवरनं चालत असताना ही जर भिंत असेल तर त्याचं हेड हे काय असणार आहे, हॉरिझॉन्टली असणार आहे. त्यामुळे इथं ही जी नॉर्मल रिॲक्शन जी आहे ही काय दाखवल्या, हॉरिझॉन्टल दाखवल्या.
हे आपण या पद्धतीने, ठीक आहे. हा आपण काय केला, हॉरिझॉन्टली नॉर्मल रिएक्शन जे आहे नॉर्मल फोर्स हा हॉरिझॉन्टली ऍक्ट करतोय. त्याच्यानंतर थर्ड फोर्स जो ऍक्ट होतोय तो कुठला आहे, फ्रिक्शनल फोर्स. आता जसं की आपल्याला माहिती आहे की ही वॉल आहे, या वॉल वरून काय करतं, सर्क्युलर व्हेकल फिरणार आहे. तर या वॉलचं आणि त्या व्हेकलच्या व्हीलचं फ्रिक्शन होणार आहे. फ्रिक्शन होणार आहे म्हणजे याचा अर्थ काय, तर फ्रिक्शन फोर्स असणार आहे. तो फ्रिक्शन फोर्स की आपण काय एफएस दाखवतोय, तो काय फ्रिक्शन फोर्स की या अपवर्ड एक ऍक्ट होत आहे. म्हणजेच काय बघा, आपल्याला तीन फोर्स आता इथं दिसाले. एक mg जे वेट आहे डाऊनवर्ड डायरेक्शन, त्याच्यानंतर जे नॉर्मल फोर्स आहे तो हॉरिझॉन्टली, त्याच्यानंतर फ्रिक्शनल फोर्स आहे हे mg च्या अपोजिट अपवर्ड डायरेक्शन, ठीक आहे. त्याच्यानंतर हे व्हेकल काय करते, सर्क्युलर फिरतंय. तर याच्यामध्ये एकतर सेंट्रीफ्युगल फोर्स किंवा सेंट्रीपिटल फोर्स असणार आहे. पण याच्यामध्ये कुठला फोर्स असणार, सेंट्रीफ्युगल असतोय का. जर सेंट्रीपिटल असतं तर व्हेकल हे काय झालं असतं, आतल्या साईडला कोलॅप्स झालं असतं, पडलं असतं. कारण का, ज्यावेळी सेंट्रीपिटल फोर्सचा जी डायरेक्शन आहे ही कुठं असते, इनवर्ड असते, त्यामुळे ते आत पडलं असतं. पण याच्यावरती ज्यावेळी हे सर्क्युलर फिरतंय तर याच्यावरती काय की डाऊनवर्ड म्हणजे आउटवर्ड जो फोर्स ऍक्ट करतो तो कुठला आहे फोर्स, तर सेंट्रीफ्युगल. तो कुठला आहे, सेंट्रीफ्युगल. कारण सेंट्रीफ्युगल मध्ये बघितलेलं आपण त्याची डायरेक्शन काय असते, अवे फ्रॉम द सेंटर असते, बरोबर आहे. म्हणजेच इथं याच्या ठिकाणी हा जो चौथा फोर्स जो आहे तो कुठला तयार झालाय, की सेंट्रीफ्युगल फोर्स. असे हे आपल्याला काय झाले, चार जे फोर्सेस आहेत हे चार फोर्सेस आपल्याला या वॉलवरती बघायला मिळाले. बघा, पहिला जे वेट आहे हे डाऊनवर्ड डायरेक्शन, त्याच्यानंतर नॉर्मल रिएक्शन ही हॉरिझॉन्टली, त्याच्यानंतर जो फ्रिक्शनल फोर्स आहे हे अपवर्ड, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स बरोबर जे वेट आहे याच्या अपोजिट नॉर्मल. त्याच्यानंतर हे जे आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. जसं की सेंट्रीफ्युगलची डेफिनेशन मध्ये आपण बघितलेलं, तर फोर्स टुवर्ड्स द सेंटर सेंट्रीपिटल म्हणतोय आणि अवे फ्रॉम द सेंटर सेंट्रीफ्युगल, बरोबर आहे. हे आपल्याला या गोष्टी आपल्याला याच्यावरून लक्षात आल्या. आता बघा, याच्यावरून आपण काय सांगू शकतोय की फ्रिक्शनल फोर्स आहे याच्याच इज इक्वल टू काय, वेट आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो, हे जे नॉर्मल फोर्स आहे त्याच्याच बरोबर इक्वल टू काय, हा सेंट्रीफ्युगल फोर्स, बरोबर. बघा, आपल्याला हे चार जे फोर्सेस मिळाले याच्यावर आपण काय सांगतोय, फ्रिक्शनल फोर्स जो आहे या फ्रिक्शनल फोर्सला त्याचं वेट हे अपोजिट डायरेक्शनला आहे आणि इक्वल आहे. जेवढं वेट आहे तेवढंच फ्रिक्शनल फोर्स आहे. म्हणजे mg जेवढं फोर्स लागलाय तेवढाच फ्रिक्शनल फोर्स, जेवढं नॉर्मल फोर्स आहे तेवढाच काय, सेंट्रीफ्युगल फोर्स, बरोबर. तर आपण बघा, सेंट्रीफ्युगल फोर्स, आता हे इक्वेशन 1 आहे आणि हे इक्वेशन 2 आहे. आता इक्वेशन 2 मध्ये आपण काय करूया, व्हॅल्यू पुट करूया. जसं की आपल्याला माहित आहे की सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजेच काय, की mr⍵², हे आपण बघितलं होतं. आता बघा, जसं की तुम्ही बघितलं असेल, आपण वेगवेगळे साईन बघितले होते. जसं की सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल मध्ये, सेंट्रीपिटल मध्ये याला आपण काय केलं होतं, इनवर्ड आहे म्हणून मायनस साईन दिलं होतं आणि सेंट्रीफ्युगल मध्ये याला प्लस साईन दिलं होतं. पण ते व्हेक्ट्रिक फॉर्म होतं, इथं कुठलंही त्याचं काहीच नाही, साईन येत नाहीये. म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा, इथं n इज इक्वल टू mr⍵² हे मिळालं. आता बघा, आपल्याला हे जसं की याच्या आधीच्या आपण ऍप्लिकेशन मध्ये बघितलं होतं की आपल्याला एक टर्म माहित आहे, ती कुठली टर्म, जी v इज इक्वल टू r⍵, बरोबर आहे. म्हणजेच काय, ओमेगाचं व्हॅल्यू काढता काय येईल, की हे v/r, हे r जे आहे हे मल्टिप्लाय इकडे डिवाइड बाय होईल. म्हणजेच काय मिळालं, ओमेगा इज इक्वल टू v/r. म्हणजेच आपण हे याच्या ठिकाणी पुट करू शकतोय. म्हणजेच काय मिळालं बघा, mr⍵r². या r ला हे r² गेलं म्हणजे आपलं काय मिळालं, mv²/r. म्हणजेच n इज इक्वल टू हे आपल्याला मिळालं. याला इक्वेशन आपण काय केलं, फर्स्ट म्हणलं, बरोबर आहे. आता बघा, याच्यानंतर आपण एक टर्म बघितलेली याच्या आधी, कुठली टर्म, की जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n. जसं की पहिल्या याच्यात बघा काय सांगतोय, फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n. ही कोणत्या टर्म मध्ये बघितली, याच्या आधीचं जे ऍप्लिकेशन बघितलेलं त्याच्यात बघितलेलं. म्हणजे काय, गाडीचं जर वेट जास्त असेल तर त्या व्हेकलचं व्हीलचं फ्रिक्शन जास्त होणार आहे, बरोबर. ही याच्या आधीच्या कन्सेप्ट मध्ये आपण बघितलेली. पण याच्यामध्ये आपल्याला कुठला एक टर्म हे होते, कारण की इथं सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. म्हणजेच काय होणार आहे, की हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा लेस दॅन इक्वल टू
नॉर्मल फोर्स. बघा कन्सेप्ट काय, फ्रिक्शनल फोर्स इज लेस दॅन इक्वल टू नॉर्मल फोर्स. का? कारण की इथं फ्रिक्शनल हे कमी झालं पाहिजे. जर आपल्याला काय करायचं आहे की ह्या वॉलवरून काय करायचंय, व्हेकल फिरवायचे, म्हणजे ही विहीर आहे, या विहिरीच्या भिंतीवरून काय करायचे, व्हेकल फिरवायचे. जर इथं काय पाहिजे, आपल्याला स्पीड जास्त पाहिजे. फ्रिक्शन जर जास्त असेल तर स्पीड कमी होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे, म्हणून इथं आपण कंडिशन काय येतोय, Fs इज लेस दॅन इक्वल टू एन. बरोबर, ही आपण कंडिशन घेतोय. बघा ही कंडिशन का घेतोय, मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला माहिती आहे की जे फ्रिक्शन हे कमी पाहिजे आणि इथं स्पीड जास्त पाहिजे. कारण का हे सर्क्युलर फिरणार आहे आणि तरच याचं काय करणार, सर्क्युलर रोटेशन. म्हणून आपण ती कंडिशन इथं लिहूया की काय आहे की Fs इज लेस दॅन इक्वल टू एन. हे आपल्याला काय माहिती आहे. आता बघा याच्यामध्ये आपण आणखी एक टर्म बघितली होती की Fs इज लेस दॅन इक्वल टू म्यू एन. बघा म्यू म्हणजे काय म्हटलं होतं, याला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. हा म्यू जो आहे, हा म्यू काय घेतोय आपण, कॉन्स्टंट घेतोय. बघा आपण काय केलं, Fs इज लेस दॅन इक्वल टू म्यू एन. म्यू काय घेतलं आपण, कोएफिशियंट कॉन्स्टंट घेतलं. याला आपण इक्वेशन 2 म्हटलं. बघा इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर बघा आपण काय करूया की आपल्याला या इक्वेशन 2 मध्ये ही एन ची व्हॅल्यू आपल्याला काय करायचे, पुट करायचे. म्हणजेच काय होईल बघा की Fs लेस दॅन इक्वल टू हे म्यू आणि एन ची व्हॅल्यू काय, एन ची व्हॅल्यू आहे एम व्ही स्क्वेअर आर. बरोबर. आता बघा आपल्याला इथं काय मिळालं, हे Fs म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. आता फ्रिक्शनल फोर्सचे आपण इथं बघितलं, Fs म्हणजेच काय, त्याला आपण mg म्हणलं होतं. म्हणजे आपण असं लिहू शकतो mg लेस दॅन इक्वल टू म्यू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. बरोबर आहे. म्हणजेच काय झालं बघा, या एम ला हे एम कॅन्सल झालं, म्हणजेच आपल्याला मिळालं जी लेस दॅन इक्वल टू म्यू व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, व्ही ची व्हॅल्यू काढायची असते. ही आर ची टर्म आपण इकडे घेऊया. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, आर जी हे जे म्यू आहे हे मल्टिप्लाय इकडे आलेलं काय होईल, डिवाइड बाय, म्हणजेच आपलं लेस दॅन इक्वल टू व्ही स्क्वेअर. म्हणजेच ही टर्म काय मिळाली आपल्याला की आपल्याला व्ही स्क्वेअर आहे, व्ही ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे अंडर रूट आर जी अपॉन म्यू लेस दॅन इक्वल टू व्ही. बरोबर. ही आपल्याला काय मिळालं, फायनल जे आन्सर मिळालं. याला व्ही आपण मिनिमम सुद्धा म्हणतोय. जसं की याच्या आधी जी व्हेलॉसिटी आहे, ही व्हेलॉसिटी काय केलेलं आपण मॅक्झिमम घेतलेली, तर व्ही मिनिमम म्हणजे काय, ही जी टर्म आहे याच्यापेक्षा आर अंडर रूट आर जी अपॉन म्यू ही काय मिनिमम व्हॅल्यू आहे. आता बघा हे आपल्याला काय मिळालं, फायनल ऍप्लिकेशन मिळालं. आता बघा पहिल्यांदा ज्यावेळी आपल्याला याच्यावरती की वॉल ऑफ डेप्थ हे आपण काय करतात, एक्झाम्पल जर विचारलं तर याच्यामध्ये ही डायग्राम खूप महत्वाची आहे. याच्यामध्ये जे आपल्याला 4 फोर्सेस आहेत ते कुठले कुठले फोर्सेस आहेत, कसे ऍक्ट करतात हे लिहिणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतोय की या नॉर्मल जे फोर्स आहे त्याला काय, हा सेंट्रीफ्युगल फोर्स, हा जे वेट आहे त्यालाच अपोजिट अँड इक्वल हे फ्रिक्शनल फोर्स. हे इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड आपल्याला याच्यावरून आपल्याला मिळतात, ते आपण लिहिलं. त्याच्यानंतर हे सेंट्रीफ्युगलचा आपला जो फॉर्म्युला आहे एम आर ओमेगा स्क्वेअर हे पुट केलं. जसं की पाठीमागच्या ऍप्लिकेशन मध्ये आपण हे सॉल्व्ह केलं, एम आर इथं व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर हे कशावरून टाकलं की आपल्याला माहित आहे की व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, याच्यावर आपण काय केलं, हे टाकलं. त्याच्यानंतर आपण हे सॉल्व्ह करत गेलो. त्याच्यानंतर ही जी कंडिशन आहे ही कंडिशन खूप महत्वाची आहे. का, कारण की याच्या आधीच्या ह्याच्यात आपण काय केलं, फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन केलेलं, पण इथं फ्रिक्शनल फोर्स इज लेस दॅन इक्वल टू एन. म्हणजेच काय की इथं फ्रिक्शन ही कमी असतं कारण का ते सर्क्युलर फिरतं. ही कंडिशन वापरल्यामुळे आपल्याला काय मिळेल, इथं आपण कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन यूज करतो. त्याच्यानंतर या एनच्या ठिकाणी आपण ही टर्म पुट केली. त्याच्यानंतर हे सॉल्व्ह केल्यानंतर या पद्धतीने येईल. आता बघा हे जर आपण बुक मध्ये बघितलं तर तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण हे जे आपण काय केले सिम्पली एकदम स्टेप बाय स्टेप हे केले. आणि हे एक्झाम्पल ऑफ वॉल ऑफ डेप्थ, हे काय वेल ऑफ डेथ किंवा वॉल ऑफ डेथ. बघा बुक्स मध्ये तुम्हाला इथे वेल किंवा वॉल आहे, कारण का भिंतीसाठी आपण ते युज करतोय किंवा विहीर सुद्धा आपण त्याला म्हणतोय. तर हे ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं हे सेकंड एक्झाम्पल आहे.
बघा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आमचं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.